तर सगळ्यांनी आज मला खूप मेसेज करून विश केलं, कोणी कॉल करून विश केला. पण कॉल जेव्हा मी हैदराबादला होते, तेव्हा लागत होता. पण मी काश्मीरला आले, त्याच्यामुळे आता कॉल लागत नाही. माझं कार्ड बंद आहे. नवीन कार्ड घ्यावं लागलं मला आणि सगळ्यांनी तुम्ही विश केलं. मी सगळ्यांना रिप्लाय देऊ शकले नाही, कारण मी ॲक्टिव्ह नव्हते. सगळ्यांना खरंच थँक यू सो मच. तुम्ही वेळातला वेळ काढून मला हे की नाही शुभेच्छा दिल्या. तर आता मी आहे काश्मीरच्या श्रीनगरमधल्या हाऊसबोटमध्ये. तुम्ही बघू शकता काय व्ह्यू आहे आणि मी पहिल्यांदा म्हणजे असं हाऊसबोटमध्ये राहत आहे. व्हिंटेज लूक बघा यांचं, म्हणजे बापरे! एकदम जसं आपण काय म्हणतात त्याला फोटोमध्ये बघतो एस्थेटिक किंवा Pinterest या फोटोमध्ये बघतो त्या टाईपमध्ये लूक आहे. तर हा आहे हॉल आणि किती मस्त सजावट आहे बघू शकता तुम्ही. बिलकुल धुळीच आहे आणि वुडन आहे पूर्ण, कारण इकडे एवढी थंडी आहे आणि आपण तिकडे मस्त गरमीमध्ये राहतो म्हणा, पण इथं एवढी थंडी आहे आणि तिकडल्या मराठवाड्यातल्या लोकांना इथं तर लय अवघड जाणार आहे. माझं तेव्हापासून तर असं असं चालू आहे आणि हे बघू शकता व्ह्यू किती छान आहे. आणि हां, हे स्पॉन्सर व्हिडिओ नाहीये. मी सहज तुम्हाला एक म्हणजे मी इथं आहे म्हणून सांगत आहे बरं. स्पॉन्सर व्हिडिओ नाहीये. पैसे देऊनच आले मी इथं. माझ्या बकेट लिस्ट म्हणजे ही बकेट लिस्ट नाही. तुम्हाला माहीत असेल म्हणा. तर बकेट लिस्टमध्ये म्हणजे माझ्या विश होत्या, की असं-असं करायचं, तसं-तसं करायचं. 2 तर माझ्या आयुष्यातल्या खूप छान झाल्या पूर्ण आणि ही त्याच्यापैकी तिसरी होती, की काश्मीर टूर. मी म्हणलं, की बाबा कधीतरी अशा मस्त ड्रीम हाऊसमध्ये, वुडन हाऊसमध्ये आपण राहू. तर हे आहे बेडरूम. तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे. मस्त जसं मला असं वाटायचं, की स्वप्नामध्ये वाटायचं, वाह! असं आपण कधी राहू? रील्समध्ये यायचं तेव्हा वाटायचं, अरे आपण कधी जाऊ इथं? तर आज फायनली मी आलेली आहे. ड्रीम पूर्ण झालं माझं. तिसरी बकेट लिस्ट पूर्ण झाली. अशा बऱ्याच आहेत, आपण हळू करू म्हणा. किती छान आहे बघा, मस्त. खूप थंडी आहे मात्र इकडे हां. आणि हे मस्त सरप्राईज मला दिलेलं आहे अविनाशनी. म्हणजे मला फक्त माहीत होतं, की आम्ही काश्मीरला जाणार आहे. पण या हाऊस बोटवर जाणार आहे आणि असं वुडन टाईपमध्ये सरप्राईज असेल, असं वाटलं नव्हतं. थँक सो मच. आणि इथं आले म्हणजे कॉमेडी व्हिडिओ येणार नाहीत असं नाही बरं. काश्मीरला आले, तर काश्मीरला आल्यावर आत्याबाईचं काय रिएक्शन असेल, कॉमेडी व्हिडिओ आपण ट्राय करू. जरी मी एक ना ब्रेक घ्यायला, फिरायला आले, तरी शांत बसणार नाही. इथं पण आपण कॉमेडी व्हिडिओ घेण्याचा ट्राय करू आणि तुम्हाला एंटरटेन करू.